नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमलेश सर आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नुकताच गट ब चा मुख्य पेपर झालेला आहे आणि गट क ची प्रिलिम्स झालेली आहे. ठीक आहे. तर गट क चा रिझल्ट आज उद्या 2-3 दिवसामध्ये लागून जाईल. तुम्हाला आता मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे, कारण गट क मध्ये भरपूर जागा आहेत. त्याच्यामध्ये तुमचं टॅक्स असेल किंवा तुमचं क्लर्कचे असतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सायन्स हा विषय खूप महत्वाचा आहे आणि या विषयाचं जो वेटेज पाहता तुम्हाला याचा अभ्यास खूप इन डिटेल मध्ये करणं गरजेचं आहे. कारण गणित बुद्धिमत्ता आणि सायन्स या दोन विषयामध्ये तुमचे जवळपास 40 क्वेश्चन्स कव्हर होणार आहेत. 40 पेक्षा जास्त म्हणेल, कारण लास्ट एक्झाम मध्ये 2023 जी काही मुख्य झाली होती त्याच्यामध्ये 22 ते 23 क्वेश्चन्स फक्त गणित बुद्धिमत्तावर आलेले आहेत. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा पार्ट पण आला आणि विज्ञानावर जवळपास 20 प्रश्न आले होते. विज्ञान म्हणजे फक्त कोर विज्ञान नाही म्हणत आहे मी, सायन्स अँड टेक असं तुम्ही पकडा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या पेपरच्या अनुषंगाने तुमचा सिलेबस जो दिलेला आहे आयोगानं त्याच्यामध्ये इन डिटेल प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं. ठीक आहे. नुकताच झालेले गट ब चा जर तुम्ही पेपर पाहिला 2024 आणि 2023 याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की क्वेश्चन कोणत्या टॉपिक्सवर जास्त विचारले जात आहेत. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत ब्लड सर्क्युलेशन, जो काही आपला वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर बायोलॉजी मधील ज्या सिस्टीम्स आहेत, ह्युमन्स जे काही सर्क्युलेटरी सिस्टीम आपण म्हणू, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणू, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, आपली न्यूरोलिंग्विस्टिक सिस्टीम असेल, एक्सक्रिटिव्ह सिस्टीम असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे, प्रत्येक सिस्टीमचे क्वेश्चन्स पाहायचे. आज पाहणार आहोत आपण ब्लड सर्क्युलेशन. ब्लडचे इम्पॉर्टन्स काय असणार आहे, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम कशी काम करते, त्याच्यावर काही ठराविक क्वेश्चन एकदम बेसिक लेवलला. ज्यांना सायन्सची भीती वाटते त्यांना सुद्धा हा प्रश्न किंवा हे जे गोष्टी तुम्हाला सोपे वाटणार आहेत. त्याच्यामुळे एकदम सुरुवातीपासून ते आपण ऍडव्हान्स लेवलला, म्हणजे सुरुवातीचा हा जो आपला व्हिडिओ असेल तो एकदम बेसिक क्वेश्चनचा असणार आहे. येणारा जो व्हिडिओ असणार आहे तो थोडासा हार्ड लेवलचे क्वेश्चन आपण घेणार आहोत. पण प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच अनुषंगाने तुम्ही काय करणार परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणार आहे. चला मग क्वेश्चनला सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. पहिला प्रश्न आपला असा आहे बघा, ब्लड कोॲग्युलेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ. आता बघा, आता प्रश्न मी तुम्हाला ड्युअल लँग्वेज मध्ये देत आहे, इंग्लिशमध्ये पण आहे मराठीमध्ये पण. जे मुलं राज्यसेवेची तयारी करतायत, जे आता डिस्क्रिप्टिव्हची पण तयारी करणार असणार आहेत त्यांच्यासाठी, जे युपीएससी कडून इकडे एमपीएससी कडे शिफ्ट होत आहेत त्या सर्वांसाठी पण, किंवा जे इंग्लिशमध्ये अभ्यास करतात त्यांना पण फायदा व्हावा ह्या अँगलनं आपण काय करतो आहोत असे क्वेश्चन सेट केले आहेत. ज्याला मराठीतून वाचायचं त्यांनी मराठीतून वाचायचं, ज्याला इंग्लिशमधून वाचायचं त्यांनी इंग्लिशमधून स्टडी करायचं आहे. ठीक आहे. चला आपण सुरुवात करूयात माझा पहिल्या प्रश्नाला. ब्लड कोॲग्युलेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ म्हणजे काय, रक्ताच्या गाठी बनण्यासाठी खाली कोणत्या पेशी मदत करतात असं विचारलं आपल्याला. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे की कोणत्या पेशी मदत करतायत, रक्ताच्या गाठी. समजा तुम्हाला जखम झाली तर त्या ठिकाणी काय करायचं असतं, तुमचं शरीर काही वेळामध्ये ते रक्त गोठवतो. कसं काय गोठवतं तर त्यासाठी एक सिस्टीम काम करत असते आणि त्याला महत्वाची जी हेल्प करणारी जी पेशी आहे ती तुम्हाला विचारली. ऑप्शन 1 दिलाय रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स म्हणजे ब्लड प्लेटलेट्स किंवा त्याला आपण थ्रोम्बोसाइट्स असं म्हणतो, ब्लड प्लाझ्मा रक्त प्लाझ्मा. ठीक आहे. सांगायचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, विचार करा. सोपा प्रश्न आहे, बेसिक पासूनच आपण ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला काय इथं कॉन्फिडन्स तयार झाला तर सायन्समध्ये आवड निर्माण होईल आणि मग तुम्हाला ह्याच्यानंतरचे डेप्थ लेवलचे क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. चला, याचा करेक्ट आन्सर असणार आहे ब्लड प्लेटलेट्स. ह्यालाच मी काय सांगितलं तुम्हाला, थ्रोम्बोसाइट्स असं म्हणतात. काय म्हणतात, थ्रोम्बोसाइट्स. ठीक आहे, असं म्हणतात. लक्षात घ्या. आरबीसी मध्ये तुमचे काय असणार आहेत, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असणार आहे. जे काही हिमोग्लोबिन महत्वाचा घटक याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आरबीसी मध्ये कोणता घटक असतो जो ऑक्सिजन कॅरिंग करत असतो, त्याला आपण एचबी असं म्हणू. ठीक आहे. हिमोग्लोबिन. ठीक आहे. हिमोग्लोबिनचा मुख्य घटक कोणता आहे याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारला. व्हाईट ब्लड सेल ह्याचं काम काय आहे, तुमच्या शरीरामधली जी इम्युनिटी आपण त्याला म्हणतो किंवा रोगप्रतिकार क्षमता तयार करण्याची जी कॅपॅसिटी आहे तुमच्या व्हाईट ब्लड सेल्स मध्ये असते. त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मोनोसाइट कशाला म्हणायचं, ग्रॅन्युलोसाइट काय, अग्रॅन्युलोसाइट काय. त्याच्यामध्ये मोनोसाइट कोणाला म्हणायचं, इओसिनोफिल कशाला, बेसोफिल कशाला, ऍसिडोफिल कशाला, हे वेगवेगळे जे टाइप्स आहेत याच्यावर तुम्हाला लिम्फोसाइट कोणाला म्हणायचं याच्याबद्दल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ही डिटेलमध्ये मी घेत नाही जास्त, परंतु तुम्हाला थोडं थोडं माहित असणं गरजेचं आहे. पुन्हा ह्यांचा आरबीसी मध्ये काय असणार आहे, यांचा लाईफ स्पॅन किती असणार आहे. ठीक आहे. कुठे तयार होतात कुठे नष्ट होतात. ठीक आहे. डब्ल्यूबीसीचं पण तसंच, कुठे तयार होतात कुठे नष्ट होतात हे तुम्हाला माहित पाहिजे. प्लेटलेट्सचं पण तुम्हाला माहित पाहिजे, यांचा पुन्हा काउंट माहित पाहिजे. म्हणजे आरबीसीची संख्या किती आहे तुम्हाला काय पाहिजे माहिती, त्यांची संख्या किती असते तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे.
WBC ची पण संख्या माहित पाहिजे, प्लेटलेटची पण माहित पाहिजे. आपण फक्त आता प्लेटलेट बद्दल बोलूया. बेसिकली ब्लड इज मेड अप ऑफ व्हॉट? ब्लड इज मेड अप ऑफ व्हॉट? दोन कंपोनंट तयार झाला असं. एक असं ब्लड सेल्स, त्यालाच ब्लड कार्पस्कल्स असं म्हणतात, आणि दुसरं असतं ब्लड प्लाझ्मा. काय असं? ब्लड प्लाझ्मा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला माहिती आहे की खूप जास्त पर्सेंटेज काय असते? वॉटर. तो प्रश्न पण तुम्हाला पुढे येणारच आहे, त्याच्यामुळे थोड्या गोष्टी आपण काय करणार पुढे, जसं जसे क्वेश्चन्स पुढे येईल तसं आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आवाज वगैरे क्लिअर आहे का? एकदा तुम्ही कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. चला बघून घ्यावा आन्सर. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ब्लड प्लेटलेट्स. ठीक आहे. ब्लड प्लेटलेट्स काय करत असतात? ज्या ठिकाणी समजा तुम्ही विचार करा, अशा ठिकाणी तुमची स्किन असेल, स्किनच्या ठिकाणी या ठिकाणी जखम झाली, या ठिकाणी काय होतात? ब्लड प्लेटलेट्स येऊन काय होतात? तिथं बाइंड होतात आणि ते क्लॉट्स तयार करतात. मग त्यासाठी एक ऍक्टिव्ह सिस्टीम आहे ते. मग तिथं तुमचं फायब्रिनोजन असेल, थ्रोम्बिन, फायब्रिनोजन पासून फायब्रिन तयार होणारे, थ्रोम्बोसाइट जे असणार आहेत त्याच्यापासून तुमचं काय असणार आहे? थ्रॉम्बिन तयार होणार आहे. ह्याच्यापासून तुमचा काय होणार आहे? ब्लड क्लॉट तयार होणार आहे. आणि तिथं महत्वाचे घटक कोण असणार आहे? तो ब्लड प्लेटलेट्स. तुम्हाला सांगितलं ह्याला थ्रोम्बोसाइट्स असं म्हणतात. ठीक आहे. नॉर्मल काउंट किती दिलाय तुम्हाला? दिला बघा 1.5 लाख ते 4.5 लाख पर मायक्रोलिटर. एवढ्या ब्लड मध्ये तुमच्या काय असणार आहे? मायक्रोलिटर एवढ्या ब्लड मध्ये एवढे जर तुमच्या सेल्स असतील तर तुमचं म्हणजे काउंट ओके म्हणायचं. ह्याच्यापेक्षा कमी झाला तर समजायचं तुम्हाला कुठला तरी आजार झाला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की डेंग्यू मध्ये काय असतं? डेंग्यू मध्ये ब्लडचे प्लेटलेटचे काउंट खूप कमी होतो, ड्रास्टिकली कमी होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्सटर्नल ब्लड द्यावं लागतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सोपे प्रश्न बघतो, एकदम एन्जॉय करायचे आहेत मस्तपैकी. तुम्ही जिथं नसाल तिथं व्हिडिओ पाहायचा आहे, मस्तपैकी लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे पहिल्यांदा तुम्ही चॅनलला आलेला असेल तर, आणि आपल्या मित्रांना पण चांगल्या पद्धतीने शेअर करायचं, मस्तपैकी बांधवून हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. चला. विच ब्लड सेल्स हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड अँड स्टॉप्स ब्लिडिंग? बघा सेम प्रश्नाचा आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलाय. आपण प्रश्न तुम्हाला फिरवला तरी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. रक्त गोठण्यास आणि रक्तस्राव थांबण्यास कोणत्या रक्तपेशी मदत करतात? ठीक आहे. असा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. बघा ऑप्शन दिलेत. ब्लड सेल्स, ठीक आहे, सॉरी प्लेटलेट दिलेत, प्लेटलेट्स आणि रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स. आता बघा बऱ्याच मुलांचे तर असे ऑप्शन तुम्हाला वाटतं हा प्रश्न डबल तयार केला. ठीक आहे. आणि तुमचं असं एक कन्फ्युजन होऊ शकते की मग ऑप्शन तर परत चेंज केलेत, मग नेमकं कोणतं ऑप्शन द्यायचं? बरेच पोर इथं ऑप्शन नंबर 2 ला टच करतील. ब्लड प्लेटलेट्स आणि RBCs असं वाटू शकतं मित्रांनो. ठीक आहे. परंतु याचं करेक्ट आन्सर पण इथं पण प्लेटलेट्सच असणार आहे, कारण RBCचा डायरेक्टली ब्लड क्लॉट करण्यामध्ये जास्त काही संपर्क असत नाही किंवा जास्त त्याचा काही सहभाग असत नाही. ठीक आहे. म्हणून तुमचं काम आहे की जे मोर ऍक्युरेट आहे, मोर करेक्ट आहे, तेच तुमचं आन्सर असणार आहे. समजलं? मुद्दाम ऑप्शन तुम्हाला असे कन्फ्युज करणारे सेट केलेले आहेत. जनरली असं वाटतं की सायन्सच्या उत्तरमध्ये जे मोर एक्सप्लेन केलेलं असतं किंवा जे जास्त असं कॉम्प्लिकेटेड केलं असतं ते उत्तर असतं, परंतु तसं काय असत नाही. कधी कधी सिंपल ऑप्शन्स पण सायन्सचे उत्तर असतात, विज्ञानाचे उत्तर असतात. चला क्वेश्चन समजला. बघूया इन्फॉर्मेशन काय आपल्याला. करेक्ट आन्सर काय असणार? तुमचा ब्लड क्लॉट करण्यासाठी किंवा रक्त थांबवण्यासाठी 2 ते 3 मिनिटामध्ये काय असणार आहे? ब्लड तुमचं क्लॉटिंग होतं. आणि जे महत्वाचा घटक आहे तो ब्लड प्लेटलेट्स. ओनली ब्लड प्लेट्स हॅव क्लॉटिंग प्रोटीन्स अँड दे इनिशिएट द क्लॉटिंग कास्केड. आता कास्केड म्हणजे सिस्टीम काय असणार आहे? ती एक सिस्टीम असते. म्हणजे काय असणार आहे? फायब्रिनोजनचं जे प्रोटीन असतं ते जे ब्लड क्लॉट करण्यासाठी इनऍक्टिव्ह असणारे प्रोटीन्स असतात. इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आपण काय करू म्हणून? इनऍक्टिव्ह फॉर्म मधले प्रोटीन्स काय होतात? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. म्हणजे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये तयार झाल्यानंतर काय असणार आहे? लक्षात घ्या. इनऍक्टिव्ह फॉर्म मधले प्रोटीन ऍक्टिव्ह मध्ये होतात आणि क्लॉट्स तयार होतो. मग ह्याची पुढची स्टेप आपण असं म्हणून क्लॉट तयार होतो आहे का नाही? म्हणजे ब्लड काय होते? कोॲग्युलेट होते. तर मग इथं फक्त हे ब्लड प्लेटलेट्स असतात. इथं ऍक्च्युअली काही फॅक्टर्स पण मॅटर, जवळपास 12 टाईपचे फॅक्टर्स मॅटर करत असतात. फॅक्टर्स. मग काही लोकांमध्ये फॅक्टर नंबर 8 ज्यावेळेस डिफिशियंट असतो, फॅक्टर नंबर 8 ज्यावेळेस प्रेझेंट असत नाही त्यावेळेस त्याला आपण म्हणतो की त्याच्यामधलं ब्लड क्लॉटिंग हा घटक कामच करत नाही, म्हणजे ब्लड क्लॉट होत नाही. म्हणून रक्त एकदा जखम झाली की पूर्ण शरीरातून रक्त निघून जातं आणि मुलींची डेथ पण होऊ शकते. ठीक आहे. मग असे 12 फॅक्टर्स आणि काही प्रोटीन्स असतात. ठीक आहे. इनॅक्टिव्ह टाईप मध्ये प्रोटीन्स असतात, प्रथिने. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि हे मग पुन्हा काय होतं? ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्जन होतं, ऍक्टिव्ह प्रोटीन्स मध्ये कन्व्हर्जन होतं आणि नंतर क्लॉट तयार होतं. कळालं? ठीक आहे. ह्याला कास्काडी सिस्टीम असे म्हणते. त्याच्यामध्ये फायब्रिनोजन टू फायब्रिन, ठीक आहे, थ्रोम्बोसायटोसिन टू थ्रॉम्बिन अशा टाईप मध्ये. चलो प्लेटलेट्स कळालं, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा. राम इंजुर्ड हिज नी व्हाईल प्लेइंग, म्हणजे राम खेळत होता आणि त्याच्या पायाला जखम झाली.
द क्लॉट फॉर्म ड्यू टू, बघा परत तोच प्रश्न आहे. मुद्दा मी तुम्हाला प्रश्न वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिले. सिम्पल पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला जायचंय, सिम्पल पासून ऍडव्हान्स पर्यंत जायचं, लक्षात घ्या. आणि प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, वेगवेगळे टाइप्स. मग तुम्ही SSC ची एक्झाम देत असाल, कंबाईन, MPSC, सरळ सेवा, कोणत्या टाईपमध्ये किंवा इव्हन पोलीस भरतीमध्ये पण काही प्रश्न तुम्हाला अशा टाईपचे विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे प्रश्न तुमचे मगअप झाले पाहिजेत, तुमचे पाठ झाले पाहिजे. ठीक आहे, चला लक्षात घ्या. राम इंजर्ड हिज नी व्हाईल प्लेइंग द क्लॉट फॉर्म ड्यू टू, म्हणजे राम खेळत असताना त्याला गुडघ्याला इजा झाली, तर त्याला जी रक्ताच्या गाठी म्हणजे रक्त बाहेर पडल्यानंतर काही वेळामध्ये रक्त क्लॉट होणार 2 ते 3 मिनिटं. मी आताच तुम्हाला सांगितलं 2 ते 3 मिनिटांमध्ये काय होणार आहे, ब्लड क्लॉट होणार आहे. आणि ते रक्त तयार होण्यास, गाठ तयार होण्यासाठी तुम्हाला महत्वाचा घटक असणार आहे, कोणता असणार आहे, प्लेटलेट्स. मी तर फक्त ऑप्शन बऱ्यापैकी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी टाकत आहे, पण करेक्ट ऑप्शन तुमचं काय असणार आहे, प्लेटलेट. तुम्हाला वरच्या याचा पण आन्सर तुम्हाला दिलं प्लेटलेट्स आहे. तिन्ही प्रश्न आपण प्लेटलेट बघितलेला आहे. ठीक आहे, चला. हा, इथे एक महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या, फॅक्च्युअल पॉईंट लक्षात घ्या. ऍस्पिरिन हा ब्लड प्लेटलेट जे होण्याचं जे ऍग्रिगेशन असतं, म्हणजे क्लॉट तयार होण्यापासून काय होतं, प्रिव्हेंट करतं. जर तुम्ही बॉडीमध्ये जर ऍस्पिरिन घेत असाल, ऍस्पिरिनची जर टॅबलेट घेतली, तर ब्लड काय होतं, थिन होतं. थिन म्हणजे पातळ ब्लड होतं. ज्या लोकांचं ब्लड थोडंसं ठीक असतं, ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांचं ब्लडचं जे फ्लो आहे तो जर शरीरामध्ये व्यवस्थित नसेल, तर त्यांना ऍस्पिरिन दिले जातात. ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण म्हणतो ज्यांचं हार्ट अटॅक येण्याची शक्यता वगैरे ज्या लोकांना जाणवत आहे, त्यांना काय केलं तर ऍस्पिरिनची टॅबलेट चालू केली जाते. त्यांना काय होतं, ब्लड थिन होतं, पातळ होतं. ब्लड काय होतं, थिनिंग. ब्लड थिनिंगची प्रोसेस करतं, थिनिंगची प्रोसेस करतं कोण, ऍस्पिरिन. त्याच्यामुळे काय होतं, ब्लडचं प्लेटलेटचं ऍग्रिगेशन स्टॉप केलं जातं. म्हणजे हे सुद्धा तुमचं फॅक्च्युअल माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. चला, पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द ब्लड कंटेन्स 92% वॉटर, म्हणजे ब्लडचा कोणता असा भाग आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, 92% पाणीच असतं. बघा, रक्त तुम्हाला माहिती आहे का, रक्ताला काय म्हणतो आपण, ब्लड इज नथिंग बट, काय म्हणतो ह्याला, लिक्विड काय म्हणतात ह्याला, कनेक्टिंग टिश्यू. काय, कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात ब्लडला. लक्षात घ्या, आपण टिश्यू चॅप्टर मध्ये याच्याबद्दल डिस्कस केलेलंच आहे, किंवा आपण त्याच्याबद्दल नंतर ज्यावेळेस त्या टॉपिकवरचे प्रश्न येतील ना, त्यावेळेस आपण ह्याला बोलणार आहोत. मग ह्याला लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू का म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये भरपूर काय असतं, पाणी असतं. परंतु ब्लड तुम्हाला आता सांगितलं की रक्त जे आहे ते 2 प्रकारचं असतं, 2 घटक आहेत ह्याच्यामध्ये महत्वाचं. एकाला म्हणतात ब्लड सेल्स किंवा त्याला आपण ब्लड कार्पस्कल्स असं म्हटलं जातं, आणि दुसरं आहे ते ब्लड प्लाझ्मा. तर ह्याच्यामध्ये जर वॉटर कंटेंट कोणतं असेल, जवळपास 10 to 15% काय असतात, ब्लड सेल्स असतात. आणि बाकीचा जो राहिलेला जो शिल्लक आहे, म्हणजे 85 to 92% जो काय असणार आहे, तो ह्याच्यामध्ये काय असणार आहे, म्हणजे आपण 85% काय असणार आहे, तुमचं प्लाझ्मा मध्ये पाणी असणार आहे. मग तुमचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी, ब्लड प्लाझ्मा. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सर्वाधिक तुमचं पाणी असणार आहे. समजलं, सोपा प्रश्न आहे, सोप्यापासून आपण अवघड आहे, म्हणजे सायन्सची भीती घालवायचा आपला प्रकार चाललेला आहे. हे क्वेश्चनची प्रॅक्टिस केली की तुमची सायन्सची भीती पूर्ण निघून जाणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. चला, तोपर्यंत ह्याचा आन्सर बघूयात आपण. काय म्हटलं आहे, करेक्ट आन्सर आहे ब्लड प्लाझ्मा, जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ब्लड प्लाझ्मा इज अ लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स आणि हार्मोन्स. प्लाझ्माचं काम तुम्हाला सांगितलंय. जसं ब्लड सेलचे तुम्हाला वेगवेगळे मी कामं सांगितले. आरबीसीचं काम काय आहे, आरबीसीचं काम काय आहे, तर ऑक्सिजन वाहून नेणे. डब्ल्यूबीसीचं काम काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं. रोग प्रतिकार शक्ती, त्याला आपण इम्युनिटी असं म्हणू, इम्युनिटी वाढवण्याचं काम करतं. प्लेटलेटचं काम आपण बघितलं. आता ब्लड प्लेटलेटचं काम काय बघितलं आपण, ब्लड प्लेटलेटचं काम काय बघितलं आपण, आता सांगितलं मला, क्लॉटिंग म्हणजे ब्लड क्लॉट करायचं आहे का नाही, ब्लड क्लॉट करायचं. आणि तिसरं काय असणार मग ब्लड प्लाझ्मा, ह्याचं काम काय आहे, तर ह्याचं काम आहे बॉडी मधील जेवढे काही न्यूट्रिएंट्स आहेत, ठीक आहे, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स किंवा टॉक्सिक पदार्थ यांचं वहन करायचं. म्हणजे मेन काम जे ट्रान्सपोर्टेशनचं आहे, हे काय आयन्स वगैरे बायकार्बोनेट असेल, सोडियम, क्लोरीन, आयन्सचं वहन करायचं सुद्धा काम कोण करतं, ट्रान्सपोर्टेशनचं काम कोण करतं, तर ब्लड प्लाझ्मा. समजून घ्या, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5, विच प्लाझ्मा प्रोटीन हेल्प्स इन ब्लड कोॲग्युलेशन. बघा, अशा टाईपचे जे प्रश्न असतात ना, हे तुम्हाला खूप कन्फ्युज करतात. बघा,
आता आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवलला चाललोय, लक्षात घ्या. सोपे सोपे पहिले 4 प्रश्न आपले सोपे सोपे होते, आता थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आपण जातोय. विच प्लाझ्मा प्रोटीन्स हेल्प इन ब्लड कोआग्युलेशन. आता थोडंसं डिफिकल्ट लेवलला चाललंय. रक्ताच्या गाठी बनवण्यासाठी नेमकं प्लाझ्मा मधलं कोणतं स्पेसिफिक प्रथिन महत्वाचं आहे, असा प्रश्न विचारले. करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा. ब्लड प्लाझ्मा मध्ये काय काय असं हे पण लक्षात घ्या. सिरम अमायलेज टाईपचे एन्झाईम्स असतात, अल्फा ग्लोबिल्यून आहे, फायब्रोनोजन आहे, अल्ब्युमिन आहे. हे प्रोटीन्स आहेत मित्रांनो, ठीक आहे. आणि हे फायब्रोनोजन हा सुद्धा घटक आहे. आणि जे आपलं करेक्ट आन्सर आहे हा प्रथिन महत्वाचा आहे. कोणता? फायब्रोनोजन. मी आताच तुम्हाला सांगितलं की इनॅक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असो फायब्रोनोजन, जसं ऍक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन फायब्रिन तयार होतो आणि एक मेश तयार होते. काय होते? एक क्लॉट तयार करण्यासाठी एक जाळी तयार होते. मग आपल्याला ते माहिती आहे की ब्लड क्लॉट होण्यासाठी आपल्याला ब्लड प्लेटलेट्स त्या ठिकाणी येतात आणि फायब्रोनोजनचं फायब्रिन कन्व्हर्जन होऊन एक फॅब्रिक टाईपचं एक मेश तयार होते, जाळं तयार होतं आणि त्याच्यामध्ये त्या प्लेटलेट बांधल्या जातात आणि काय केलं जातं? एक क्लॉट तयार केला जातो, ठीक आहे. जसं की आता तुम्हाला मी सांगितलं की हा स्किन आहे आणि हा स्किनचा हा जो पार्ट आहे या ठिकाणी काय करतात? वेगवेगळ्या टाईपचा मेश तयार करून ह्या ब्लड सेल जे आहेत ना ते पॅक केल्या जातात आणि तिथं काय करतं? क्लॉट तयार करून रक्ताचा जो काही प्रवाह चालू झालेला आहे तो बंद केला जातो, ठीक आहे. चलो, आन्सर आहे फायब्रोनोजन. फायब्रोनोजन कन्वर्ट्स टू फायब्रिन अँड फॉर्म्स अ क्लॉट मेश. म्हणजे काय? जाळी तयार करतात, ठीक आहे. आता बघा, परत एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे की हे तयार कुठं होतं बघा. हे तयार होतं लिव्हर मध्ये, हे महत्वाचं आहे तुम्हाला, ठीक आहे. फायब्रोनोजन हा जो घटक आहे, हा जो प्रथिन आहे, हा कुठं तयार होतो? लिव्हर मध्ये तयार होतो. आणि कसा तो मेश तयार होतो हे तुम्हाला मी मागच्या स्लाइड मध्ये सांगितलेलंच आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हिमोग्लोबिन इज फाउंड इन. बघा, चला ह्याचं उत्तर तुम्ही द्या पटकन कमेंट मध्ये करा. तुम्हाला ज्याचे उत्तर येतात ना, मी उत्तर सांगण्याच्या अगोदर मग तुम्ही कमेंट मध्ये उत्तर पण टाकायचे. लिहिलेनं काय होतं ते तुमच्या जास्त मेमरीमध्ये फिट होणार आहे, हे लक्षात घ्या. उगाच तुम्ही, मी तर उत्तर तुम्हाला सांगणारच आहे नंतर, नुसतं नॉर्मल व्हिडिओ पाहू नका. व्हिडिओ पॉज करा, कमेंट मध्ये तुम्ही तुम्हाला जे येते ना ते उत्तर अगोदर तुम्ही लगेच हिट करायचे, तुम्ही लिहायचे, टाईप करायचे. टाईप केल्यामुळे ते लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमच्या जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय, तुम्हाला परत रिव्हिजन करायची गरज नाही पडणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही उत्तर अगोदर कमेंट करायचे, व्हिडिओ पॉज करायचं, कमेंट करायचे आणि नंतर तुम्ही मी जे सांगेल त्याचं एक्सप्लेनेशन पाहून घ्यायचं. त्याच्यामुळे तुमचं एकदम क्रिस्टल क्लिअर होईल, परत तुम्हाला आठवायची गरज पण पडणार नाही, ऑटोमॅटिक तुमच्या मेमरीमध्ये फिट होऊन जाईल. चला, हिमोग्लोबिन इज फाउंड इन. कुठे आढळतं हिमोग्लोबिन? बघा, मी अगोदरच्या स्लाइड मध्ये पण तुम्हाला ते सांगितलं, ज्यांना आठवलंय त्यांनी लगेच कमेंट करायचं आहे. चला, मी त्याचं करेक्ट उत्तर सांगतो, आरबीसी मध्ये. चला, ह्याचं फंक्शन काय असणार आहे? चला, मग तुम्हाला जाणवत असेल की काय म्हटलंय, हिमोग्लोबिन कशामध्ये असतो, तर तो आरबीसी मध्ये असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात, त्याची इन्फॉर्मेशन बघून घ्या आपण. आरबीसी लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतो, ठीक आहे. हिमोग्लोबिन बाइंड्स विथ द ऑक्सिजन अँड गिव्स रेड कलर टू द ब्लड. बरोबर आहे, मी आता तुम्हाला सांगितलं. आणि आरबीसी मध्ये जवळपास किती मॉलिक्युल्स असतात ते पण सांगितलं मला. हे फॅक्च्युअल लक्षात घ्या, एखाद्या ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 270 मिलियन हिमोग्लोबिन्स असतात. 270 मिलियन्स ऑफ हिमोग्लोबिन्स आर प्रेझेंट इन द आरबीसी, ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती, हिमोग्लोबिन सोबत बाइंड होऊन ऑक्सिजन, ऑक्सी हिमोग्लोबिन असं तयार होतं. काय होतं? ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि त्यानं काय होणार आहे, तर ऑक्सिजन तो काय केला जातो, हृदयापासून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचवला जातो. जो आपण श्वसन करतो तिथून हवेतून ऑक्सिजन आपण फुफ्फुसामध्ये येतो, फुफ्फुसाकडून हृदयाकडे जातो आणि हृदयामध्ये मिक्स केला जातो. कशासोबत? रक्तासोबत. आणि रक्तामध्ये बाइंड होण्यासाठी हिमोग्लोबिन गरजेचं असतं आणि हिमोग्लोबिन बाइंड होताना काय होतं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतो, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच इज इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड. रक्त तयार होण्यासाठी काय महत्वाचा घटक आहे? बघा, कन्फ्युज होऊ शकतं मित्रांनो. इथं ऑप्शन दिले तुम्हाला, कॉपर दिलंय, कोबाल्ट दिलंय, आयर्न दिलंय, निकेल दिलंय. मग काय तुमचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? काय असणार आहे? बऱ्याच जणांना कोबाल्ट वाटतंय, रॉंग मित्रांनो, आयर्न. बघा, जनरली काही महिलांमध्ये ज्यावेळेस रक्ताची कमी होते तेव्हा त्याला आपण म्हणतो सिकल सेल ॲनिमिया तयार झालं किंवा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया झाला असं म्हणतो. मग त्याला आयर्न सप्लिमेंट दिलं जातं, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात, आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात. हे काय आहे सर्व? हे तुम्ही पाहिलं असेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे लहान म्हणजे नाही का महिलांसाठी जनरली शाळेमधून किंवा अंगणवाडीमधून त्यांना काय केलं जातात, या टॅबलेट्स दिल्या जातात. त्याचं कारण आहे आयर्नच्या गोळ्या, कारण अन्नामधून किंवा त्यांच्या फूडमधून काय होतंय, त्या पूर्ण तेवढ्या गोळ्या मिळत नाहीत किंवा तेवढं ते आयर्न त्यांच्या शरीराला मिळत नाही, म्हणून ते रक्तामध्ये तयार होण्यासाठी काय केलं जातं, एक्सटर्नल सप्लिमेंट दिलं जातं, ठीक आहे.
रक्त निर्मितीसाठी हा खूप महत्वाचा घटक आहे आयर्न. जनरली आपण म्हणतो पालक वगैरे किंवा ऍपल्स किंवा अजून ज्या काही पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये आयर्न जास्त असतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वगैरे तो घेणं गरजेचं असतं. करेक्ट आन्सर काय असणार? आयर्न. आयर्न इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस हिमोग्लोबिन इन आरबीसी. बघा आयर्न काय करतोय? हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी खूप महत्वाचं भूमिका बजावत असतं. डेफिशियन्सी लीड्स टू द आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया. मी तुम्हाला आता सांगितलं, जर आयर्नचं तुमच्या शरीरामध्ये सप्लिमेंट कमी झालं, आयर्न तुमच्या शरीरामध्ये इंटेक कमी झाला, तर तुम्हाला काय होऊ शकतं? आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आपल्याला होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जा. क्वेश्चन नंबर 8. युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप कोणता आहे? बघा तुम्हाला ऑप्शन दिलेत. ऑप्शन ए, ऑप्शन ओ, ऑप्शन बी, ऑप्शन ए बी. म्हणजे सार्वत्रिक रक्तदाता, म्हणजे अशा टाईपचा ब्लड ग्रुप की जो सगळ्या लोकांना चालू शकतो. तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या ब्लड बँक्स असतात, त्या रक्त काय करतात? जमा करून ठेवत असतात, आणि ज्या पेशंटला रक्ताची गरज असते तर ते रक्ताची कॉम्पॅटेबिलिटी चेक करून रक्त काय केलं जातं? त्याला दिलं जातं. बरोबर आहे. तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लड डोनेट करत असाल, जर एखाद्याचा बर्थडे वगैरे असेल किंवा काय असेल तर तुम्ही ब्लड डोनेट करत असाल, तर हे महत्वाचं आहे की ब्लड डोनेट केलं नंतर जे ब्लड आहे ना ते काय केलं जातं? प्रिझर्व केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जातं, आणि ते रक्त नंतर त्या दात्याला दिलं जातं ज्याला गरज आहे त्याला. परंतु असा ब्लड ग्रुप आहे की जो काय केला जातो? तर तो सर्वांना चालतो, तो आहे ब्लड ग्रुप ओ. कारण जे तुमचे आरबीसी जे असतात, ज्या आरबीसी पेशी असतात त्याच्यावर काय असतात? वेगवेगळे अँटीजेन्स असतात. ओ हा असा ग्रुपवाले जसे असे लोक आहे की त्यांच्यामध्ये कोणताही अँटीजन प्रेझेंट असत नाही. अँटीजन नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही अँटीबॉडीज तयार होत, म्हणजे अँटीबॉडीज तयार असत नाही की ज्या त्या व्यक्तीला काय करतील किंवा त्या दुसऱ्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला किल करू शकतील. हे अँटीजन अँटीबॉडीचं जे काही फंक्शनिंग आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूयात, किंवा तुम्हाला त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, त्या कसं काम करतात, अँटीजन काय प्रकार असतो, आरबीसीसीचे अँटीजन, त्यामध्ये अँटीबॉडी त्या की अँड लॉक टाईपच्या प्रोसेसमध्ये कशा बाइंड होतात, आणि ते कोॲग्युलेशन कसं होतं, आणि ते समोरच्या व्यक्तीला कसं किल करू शकतात, किंवा ते ऑर्गन डॅमेज कशा पद्धतीने करतात, हे तुम्हाला सगळं सांगेल. ठीक आहे. तर इथं जे आहे ना ओ जे ग्रुप आहे ब्लड ग्रुपचे ओ टाईपचे जे ब्लड ग्रुप आहे, ऍक्च्युली याच्यामध्ये पण आता स्पेसिफिक जाऊयात आपण. आरएच फॅक्टर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलं असेल. आरएच काही पॉझिटिव्ह असतात, आरएच काही निगेटिव्ह असतात. ठीक आहे. हे कोणी दिलं होतं तुम्हाला, ज्यांना जर माहित आहे त्यांनी सांगा की आरएच फॅक्टर हा ग्रुप ज्याने फाइंड आउट केला त्याचं नाव काय ते तुम्ही काय करायचं? कमेंटमध्ये ऍड करायचंय. ठीक आहे, तुम्ही सांगायचं कमेंट करून की आरएच फॅक्टरचा शोध कोणी लावलाय. ठीक आहे. रिसस मंकी, तुम्हाला माहिती आहे रिसस मंकीच्या याच्यामध्ये पहिल्यांदा हा ग्रुप फाइंड आउट झाला होता. त्याच्यानुसार जो सायंटिस्ट आहे त्याचं तुम्ही काय करायचंय? नाव सजेस्ट करायचंय. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो, हे बघा युनिव्हर्सल डोनर आपण ओ म्हटलं जातं. ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये पण स्पेसिफिक जायचं असेल तर ओ निगेटिव्ह, ह्याला आपण स्पेसिफिकली म्हणू शकतो की हा युनिव्हर्सल डोनर आहे. तर मग युनिव्हर्सल ऍक्सेप्टर कोण आहे हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते बी तुम्ही कमेंट करायचे. तुम्हाला माहिती आहे, सोपं आहे उत्तर याचं पण. युनिव्हर्सल ऍक्सेप्टर कोणाला म्हणायचं? चला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओ. तर ओ निगेटिव्ह हॅज नो अँटीजन ए आणि बी, अशा टाईपचं कोणतंच अँटीजन असत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ओ निगेटिव्ह, आहे का नाही. आणि तो काय करू शकतो? तो सगळ्या टाईपचं ब्लड घेऊ शकतो. म्हणजे ओ हा काय करू शकतो? हा एचं पण ब्लड घेऊ शकतो, बीचं पण घेऊ शकतो, ए बीचं पण घेऊ शकतो. ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण हा काय असणार आहे? युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असणार आहे. तो काय करू शकतो? घेऊ शकतो ब्लड. जनरली हा खूप रेअर ब्लड ग्रुप आहे. हा सहजासहजी सापडत नाही, खूप रेअर पर्सेंटमध्ये. जवळपास टोटल पॉप्युलेशन मध्ये 7% पॉप्युलेशन, अप्रॉक्सिमेट 7% पॉप्युलेशन फक्त या ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. हा कॉमन ग्रुप असत नाही, हा रेअर ग्रुप आहे. ठीक आहे, इझिली मिळत नाही. चला पुढचा क्वेश्चन करत आहोत. प्रश्न मस्तपैकी बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, डायजेस्टेड फॅट फ्रॉम इंटेस्टाईन इज ट्रान्सपोर्टेड बाय. बघा आता आपण ब्लड सर्क्युलेशन हा टॉपिक बघतोय, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ क्वेश्चन हे सगळे त्याच रिलेटेड असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट पण एक जाणवली असेल की प्रश्न तुम्ही म्हणजे उत्तर देताना काय तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पचलेले स्निग्ध पदार्थ कोण वाहून नेतं? पचलेले स्निग्ध पदार्थ कोण वाहून नेतं? ऑप्शन दिलेत वेन्स, प्लाझ्मा, लिम्फ आणि प्लेटलेट्स. बघा काय असणार याचं करेक्ट आन्सर? डायजेस्टेड फॅट म्हणले. बघा डायजेस्टेड फॅट फ्रॉम इंटेस्टाईन, आतड्यामध्ये पचलेले स्निग्ध पदार्थ आतड्यामध्ये कोण वाहून येतं? खूप कन्फ्युज होणारा प्रश्न आहे. वेन्स पण तुम्हाला वाटू शकतं, प्लाझ्मा पण वाटू शकतं, लिम्फ पण वाटू शकतं, फक्त प्लेटलेट्स तुम्हाला वाटू शकणार नाही, कारण त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केले. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन आहे याचा, लिम्फ. लिम्फ जे असणार आहे ते काय करतात? तर ते आपल्याला स्निग्ध पदार्थ कॅरी करायचं काम करतात. फॅट ऍब्सॉर्ब बाय
लॅक्टिव्स म्हणजे लिम्फॅटिक कॅपिलरीज इन स्मॉल इंटेस्टाईन, हे महत्वाचे. लहान आतड्यामध्ये लिम्फ त्या माध्यमातून काय केलं जातं, हे डायजेस्ट झालेलं फॅट, ठीक आहे, फॅट डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं काय होतं, फॅटी ऍसिड्स मध्ये रूपांतर होतं. काय होतं, फॅटी ऍसिड. एकदम सिंपल टाईपचे जे काही सिम्पलिस्ट फॉर्म असतात, म्हणजे कॉम्प्लेक्स टाईपचं कॉम्प्लेक्स फॅट डायजेस्ट झाल्यानंतर काय होतं, सिंपल मध्ये कन्व्हर्जन होतं. सिंपल फॅटी ऍसिड्स मध्ये रूपांतर होतं. आणि ह्या फॅटी ऍसिड काय केलं जातं, लिम्फॅटिक कॅपिलरीच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट केलं जातं, जिथं गरज आहे त्या ठिकाणी कॅरी केल्या जातात. ठीक आहे. सर्वात महत्वाचं इथं आयोगाने प्रश्न विचारलाय की फॅट स्टोअर्ड इन विच टिश्यू, कोणत्या ऊतीमध्ये तुमचं फॅट स्टोअर केलं जातं, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर महत्वाचं स्किनच्या खालच्या बाजूला असले, स्किनच्या जस्ट बिलो, बिनिथ द स्किन, त्वचेच्या जस्ट खाली असलेला जो ऍडिपोट टिश्यू आहे, या ठिकाणी काय होतं, तुमचं फॅट एक्स्ट्रा झालेलं फॅट स्टोअर केलं जातं. हे महत्वाचं आहे, ही पॉईंट हे लक्षात ठेवा, IMP म्हणून ह्याला हायलाइट करून ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सिंपल लेवलला पण मस्त प्रश्न आहे, तुम्ही एन्जॉय करत असाल मस्तपैकी. चला लाईक पण करा, मस्तपैकी थंब करा. चला नेक्स्ट क्वेश्चन. आर्टरीज हॅव द फॉलोइंग फीचर्स, खूप महत्वाचा आहे प्रश्न. धमन्यांचे योग्य वैशिष्ट्य. तुम्हाला माहिती आहे शरीरामध्ये दोन प्रकारचे, समजा तुम्ही हृदयाचं बघितलं, हृदयामध्ये काय असणार आहेत, आर्टरीज आणि वेन्स, त्याच्यापासून हृदयापासून रक्त घेऊन जाणाऱ्या आणि हृदयाला रक्त सप्लाय करणाऱ्या, अशा दोन घटक आहेत. ते तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता विचार तुम्हाला आर्टरीज म्हणजे काय, धमन्यांचे योग्य वैशिष्ट्य कोणते, आणि महत्वाचं काय असणार आहे, या आर्टरीज म्हणजे हृदयापासून जे काही प्युरिफाईड शुद्ध झालेलं रक्त, शुद्ध म्हणजे ऑक्सिजनेटेड, मी ज्यावेळेस शुद्ध शब्द वापरेल त्याच्यामध्ये असं काही असत नाही की कचरा भरलेलं रक्त म्हणजे अशुद्ध आणि कचरा नसलेलं रक्त एकदम शुद्ध पाण्यासारखं, असा काही प्रकार नाही. अशुद्ध रक्तामध्ये ज्याच्यामधला ऑक्सिजन कमी झालेला आहे किंवा ऑक्सिजन नाही, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, ते म्हणजे अशुद्ध रक्त. आणि शुद्ध रक्तामध्ये ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त आहे किंवा ऑक्सिजन त्याच्यामध्ये काय म्हणतो मिसळलेला आहे, फुफ्फुसामधून आलेलं जे आहे ते शुद्ध रक्त असतं. आपण म्हणतो की ऑक्सिजनेटेड ब्लड, जे धमन्यांच्या माध्यमातून म्हणजे जे आर्टरीच्या माध्यमातून सगळ्या शरीराला सप्लाय केलं जातं. ठीक आहे. मग आपल्या ह्याचं बघायचे वैशिष्ट्य काय, ऑप्शन बघा, थिक वॉल्स, नो वॉल्स, झडपा नाहीत आणि हाय प्रेशर असतं. थिन वॉल्स आहेत आणि हाय प्रेशर असतं. थिक वॉल्स आणि प्रेशर कमी असतं, लो प्रेशर असतं. थिन वॉल्स आणि लो प्रेशर. बघा कन्फ्युज होणारे ऑप्शन्स आहेत, घाबरायचं काही कारण नाही. आर्टरीज कधी लक्षात घ्या, आर्टरीज काय असतात, ह्या अशा आर्टरीज ह्या अशा जाड असतात मित्रांनो. आर्टरी कशा असतात, जाड वॉलच्या असतात, असं लक्षात घ्या. आर्टरीज ह्या जाड वॉलच्या असतात. ठीक आहे. आर्टरी ह्या जाड वॉलच्या असतात. थिक वॉल म्हणजे पहिला ऑप्शन आपलं काय असणार, थिक वॉल. दुसरा यांच्यामध्ये कुठलेही वॉल्व असत नाही, कारण हाय प्रेशरनं ब्लड हृदयापासून पंप केलं जातं. मला सांगा, हृदय हे एक आपली शरीरामध्ये एक मोटर आहे आणि बाकी सगळे जे धमन्या आणि वेन्स असतात हे एक पाईपलाईनचं जाळ आहे. ठीक आहे. हृदयाकडून हाय प्रेशरनं काय होते, पाईपलाईन मध्ये पाणी किंवा रक्त आपण पंप केलं जाते, तिथं वॉल्व असण्याची गरजच नाही. हाय प्रेशरनं काय होतंय, पंप केला, त्यामुळे वॉल्व नाही येत आणि त्याच्यामध्ये प्रेशर हाय असतं, म्हणूनच ह्यांची थिकनेस जास्त असते. ह्यांची थिकनेस जी आहे ना, म्हणूनच जास्त असते. कशामुळं, हाय प्रेशर याच्यामध्ये काय असतात, जे पंप केलेलं ब्लड आहे हाय प्रेशरनं वाहत असतं. ठीक आहे. त्याचा उलटा असणार आहे वेन्समध्ये बॅकफ्लो असतो. कसा, म्हणजे हृदयाकडे रक्त काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. शरीराकडून हृदयाकडे येणार रक्त हे व्हेन्सच्या माध्यमातून म्हणजे शिरांच्या माध्यमातून येत असतं आणि ह्याचा जो बॅकफ्लो स्टॉप व्हावा ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये वॉल्व्स असतात. परंतु इथं काही बॅकफ्लोचा प्रश्न असत ना, हाय प्रेशरनं रक्त ट्रान्सपोर्ट होत असतं, त्याच्यामुळे इथं वॉल्व्स असत नाही. हे खूप महत्वाचं आहे, वॉल्व्स नसतात. हे करेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे इन्फॉर्मेशन बघू काय आहे ते. करेक्ट आन्सर तुम्हाला सांगितलंय की थिक वॉल्स असतात, बरोबर आहे. नो वॉल्स, हाय प्रेशर आहे. आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट अंडर हाय प्रेशर, म्हणजे हृदयाकडून, समजा हे तुमचा हार्ट असेल, ठीक आहे, हार्ट करून काय होतं हे लक्षात घ्या, असं हार्ट आहे, ठीक आहे. हार्ट कडून याच्याकडे सप्लाय करणार आहे, कोणाकडे, हार्ट कडे येणाऱ्या असणाऱ्या त्या वेन्स असतात आणि हार्ट करून ज्या जाणाऱ्या असतात त्याला आर्टरीज असं म्हणतात. ठीक आहे.
पल्स फेल्ट ड्यू टू आर्टरी एक्सपान्शन. हा, आपण जे चेक डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला असं पल्स चेक केलं जातं. डॉक्टर कधी पण तुम्ही आजारी पडले की तुमचा पल्स चेक करतात. पल्स म्हणजे काय असतं मित्रांनो, की तुमच्या शरीरामध्ये जे काही चेंजेस होत आहेत त्याच्याबद्दलचं जे मेन सिग्नल आहे त्या पल्स मध्ये कळतं. आयुर्वेदामध्ये याला नाडी चेक केलं असं म्हणतात, नाडीचं चेक केलं. ठीक आहे, त्याच्यानुसार ते एक वेगळं शास्त्र आहे मित्रांनो. इथं काय असतं, तुमचं ऍक्च्युली आर्टरीचं एक्सपान्शन होत असतं. पल्स म्हणजे नथिंग बट द आर्टरियल प्रेशर चेक केलं जातं. ठीक आहे, आर्टरियल तिथं जे बिट्स आहेत ते चेक केले जातात. चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, बेसिक लेवलचे प्रश्न बघितलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन गेली आली असेल की बाबा अशा टाईपचे प्रश्न विचारू शकतात. तुमच्या सरळ सेवा असेल, तुमच्या राज्यसेवामधले गट ब असेल, गट क असेल, राज्यसेवेचे प्रॉब्लेम्स असेल, त्याच्यानंतर आपण हळूहळू आता ॲडव्हान्स लेवलचे पण या टॉपिकवरचे अजून काही प्रश्न बघू. तशा पद्धतीने पूर्ण सिस्टीम पण पाहू. नंतर पण तुम्हाला जर कुठले टॉपिक्स पाहिजे असेल की याच्यावर पहिल्यांदा व्हिडिओ बनवा, तर तुम्ही ते टॉपिक्स पण सजेस्ट करायचे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सगळ्या आपल्या मित्रांपर्यंत मला काय करायचंय, पाठवायचंय. थांबा इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.